मुंबईमध्ये पाऊस म्हटलं ना, प्रत्येक वर्षी आम्ही कंटाळून जातो. परंतु यावर्षी ना मंडळी पाऊसच खूप कमी पडत आहे. म्हणजे आणखीन पावसाला सुरुवातच झालेली नाही. आणि इथे ना माझं एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं. काय ते तुम्हाला पुढे दाखवतेच. त्या अगोदर ना माझी छान अशी सकाळ सकाळ पूजा करून झालेली होती. आता म्हटलं फ्रेश अशी पूजा झालेली आहे, स्वयंपाक पण बनवून घेऊयात. स्वयंपाकात इथे मी पनीरची भाजी आणि चपाती बस एवढंच आज बनवलेलं होतं. आणि ना नंतर मला व्हिडिओ शूट करायला घ्यायचं होतं. आता व्हिडिओ शूट करायला असं मी बसणारच होते. त्यापूर्वी ना थोडीशी पावसाला सुरुवात झाली आणि मी एकदम खुश झाले. म्हटलं चला, आज का थोडा का होईना पाऊस येणारच आहे. आणि मग काय, मोबाईल काढून व्हिडिओ काढायला घेतलं की पाऊसच बंद झाला. आपली पूर्वज मंडळी म्हणतात की ज्या वर्षी ना जांभळं भरपूर पिकतात ना, त्या वर्षी पाऊसच कमी पडतो. आणि मला ना ते थोडं थोडं खरंच वाटायला लागले. कारण पाऊस मुंबईमध्ये तर पडतच नाही आहे. आणि पाऊस नाही पडला तर पाण्याची समस्या खूप होणार आहे बरं का. तर मंडळी, नंतर ना मला एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं. आणि माझ्या ना 2 महिन्यापासून इयरिंगचा एकदम पसाराच झालेला होता. पटकन घ्यायची म्हटलं की मला भेटतच नव्हती. म्हणून म्हटलं चला आता याच्यावरती ना काहीतरी आपण जुगाडच करूयात. तर त्याच्यासाठी ना हा मी इयरिंग बॉक्स मागवला. आणि मला तो इतका जास्त आवडला ना. आणि एकदम कमी पैशामध्ये आपल्याला एकदम इयरिंग छान अशा सेट करून ठेवता येतील बरं का. पाहिजे तेव्हा आपल्याला त्या पटकन घेता येतात. आणि आपण याला ना ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो. एकदम छान असा इयरिंग बॉक्स आहे. तुम्ही इथे पाहू शकता. इथे सर्व इयरिंग्स मी याच्यामध्ये सेट करून ठेवलेले आहेत. आणि आपण त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रोडक्ट टॅग केलेला आहे, त्याच्यावरून तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला परत भेटूया. बाय बाय.